युग आत्ता 19 महिन्यांचा आहे, पण तो झाल्यापासनं मी माझं जेवण आरामात करते, कारण माझ्या सासूबाईंमुळे. त्याआधी इथे उठल्या-उठल्या प्रार्थना झाल्यानंतर युग आता आजी म्हणायला लागला आहे आणि इकडे आजी, आजी असा जप सुरू होता. आणि युगला आम्ही ब्रश आणि कोलगेट यूज करायला लागलो, जेव्हापासनं त्याचे 2 दात आले आहे. आणि आता त्याला आम्ही हळदीचं गरम पाणी देऊन गुळणा करवतो आणि तो हळूहळू तो करतो देखील. आणि आजकाल कुठलीच गोष्ट आईला द्यायची नसते असते, पहिले बाबाला द्यायची असते. इथे आम्ही मस्त ड्रॅगन फ्रूट खाल्लं, त्यानंतर मग रोहितसाठी कॉफी, माझ्यासाठी चहा आणि युगसाठी कालच मी लाडूंसोबत ही प्रोटीन पावडर बनवली होती, ज्याच्यामध्ये काजू बदाम आणि खजूर मिक्स केलं. त्याने 2-4 घोट पिलं. तर मला फीडिंगसाठी एक अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे, पण तो तेवढं ते घेत नाही अजूनही. त्यानंतर युगचे छान छान ड्रेसचे पार्सल आले, कारण आता थंडी सुरू होती आहे. आणि आजीला तर असं होतं, कधी युगचे ड्रेसेस येतील आणि कधी त्याला ट्राय करतील. त्यानंतर जेवणामध्ये आज बाकीच्यांची चतुर्थी होती, पण माझ्यासाठी आणि रोहितसाठी दशमी, कढी सगळं काही बनलं होतं. आणि इथे रोहित नाराज होता, कारण आईंनी फक्त मलाच मठ्ठा आणि साबुदाणा खिचडीसाठी विचारलं. तर मी मस्त माझा मठ्ठा एन्जॉय केला. त्यानंतर युगचं मोस्ट अवेटेड पार्सल आलं, ते म्हणजे त्याची मॅन्युअल पुश स्विंग गाडी. आणि त्याच्याकडनं त्याला तुम्ही बघताच येतो किती खुश होता. त्यानंतर मम्मी देखील आलेली एका कार्यक्रमासाठी पुण्याला. तिला मस्त गरमागरम चहा करून दिला आणि ह्या दोघी युगला घेऊन खाली आल्या होत्या त्याला खेळवण्यासाठी. त्यानंतर आज चतुर्थी होती म्हणून वरण, भात, डांगरची भाजी, चपाती असं सगळं काही बनलं होतं. युगही त्याच्या हाताने अरिरो टॉयच्या ह्या टेबलवर मस्त खात होता. आणि त्यानंतर त्याला आज थोडा ताप आलेला, माहिती नाही त्याला दाढी येत आहेत, खालचे 2 दात येत आहेत म्हणून की काय. तर आईंनी ते त्याची घागरीची नजर काढली आणि त्यानंतर बाबा काय करतोय हे बघत बघत आमच्या दिवसाचा छान असा शेवट झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.